नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळण्याची शक्यता आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्ली दौऱ्यावर असताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदांसह सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता आहे। बैठकीत सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। तीनही पक्षांना किती आणि कोणती मंत्रिपदं मिळायची आणि द्यायची यावर आजच्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर अद्यापही मुख्यमंत्री पदाबद्दल निर्णय होऊ शकलेला नाहीये। आज होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आजच्या बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज मोठा दिवस राजकीय क्षेत्रासाठी मानला जातोय। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर आज मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्ली वारी करत असताना महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेऊ शकतात। अमित शहांची हे भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये, या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात, मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय म्हटलं जातंय, मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सुद्धा तपशील आज मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे तीनही पक्षांना किती आणि कोणती मंत्रिपदं द्यायची यावर आजच्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतोय। 23 तारखेला निकाल लागला आणि तरी सुद्धा अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत साशंकता जी आहे ती निर्माण झाली आहे। आज होणाऱ्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टीबाबत अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, महत्त्वपूर्ण बैठक ही दिल्लीमध्ये पार पडणार आहे, काय सांगाल? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाच्या बैठकी राजधानी दिल्लीत होणार आहे आणि या बैठकीमध्ये खास करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरती अंतिम निर्णय होणार आहे। आज तीनही महायुतीचे ज्येष्ठ नेते दिल्लीत येणार आहेत। यामध्ये एकनाथ शिंदे आहे, अजित पवार आहे, देवेंद्र फडणवीस आहे। अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतील। त्यानंतर एकनाथ शिंदे देखील दिल्लीत दाखल होतील, त्यांची शिवसेना खासदारांसोबत बैठक आहे। पण त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांच्यासोबत त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार, ज्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरती अंतिम निर्णय होईल। सोबतच जर बघितला आपण तर कुठले खाते महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला द्यायचे या संदर्भात देखील अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। जी नक्कीच, याकडे आपलं लक्ष असेल। वेळोवेळीची अपडेट घेत राहू प्रशांत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे राजधानी दिल्लीला रवाना झालेत। दिवसभर ते विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार आहेत। दुपारी 1 वाजता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी पत्रकारांसोबत औपचारिक गप्पा मारायचे ठरवले। तर राष्ट्रवादीच्या दिल्लीतील पक्ष मुख्यालयात अजित पवार हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत दुपारी 3 वाजता चर्चा करणार आहेत। यानंतर संध्याकाळी किंवा उशिरा रात्री ते अमित शहांसोबतच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार आहेत। अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारचा नेमका कोणता पॅटर्न असणार हे स्पष्ट केलंय। त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल असं अजित पवार म्हणाले आहेत। अजित पवार यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे। तर दुसरीकडे नव्या सरकारचा शपथविधी महिन्याच्या शेवटी 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं मोठं विधान सुद्धा अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर केलंय। काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं। मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती। राज्याचा कारभारी उद्या ठरेल आणि शपथविधी परवा होऊ शकतो। मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। 30 किंवा 1 असं वेळ 30 किंवा 1। येत्या 2 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं। यावेळेस महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती कळतेय। दरम्यान भाजपमध्ये कुणाकुणाची मंत्रिपदं आणि मंत्रिपदी वर्णी लागू शकते हे पाहूयात।
दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती हाती आली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल याचा अमित शहांनी अंदाज घेतल्याची चर्चा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि अमित शहांची भेट झाली, या भेटीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले, सध्याची काय अपडेट? जर बघितलं अमित शहा आणि विनोद तावडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री राज्यातल्या परिस्थिती संदर्भात विस्ताराने चर्चा झाली। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर काय परिस्थिती राज्यात निर्माण झाली त्या संदर्भात देखील माहिती घेतली। साधारणतः 1 ते 1.5 तास ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मराठा चेहरा दिल्यास तर भाजपसाठी कसे वातावरण राहील या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते या इन्साइट स्टोरीमध्ये जर बघितलं आपण, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर मराठा असेल तर समीकरण कसे असेल या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। अमित शहा यांनी तावडे करून संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समीकरणाचे जे गुणसूत्र आहे ते देखील समजावून घेतलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मतांवरती कसा परिणाम होईल, कशी ते मतं टिकवता येईल या देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय मराठा मतांवरती परिणाम होऊ शकतो, कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करायची माहिती घेत आहे। आणि सोबतच साधारणतः महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून आता 2014 असो ते 2024 पर्यंत जे मराठा समाजाची वेगवेगळे आंदोलन झाले, कोर्टाचे निकाल आहेत, त्या संदर्भात देखील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। आणि सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्यामध्ये खास करून जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे, जी अत्यंत आणि महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते, त्या संदर्भात देखील माहिती जाणून घेतलेली आहे। तिथे जर मराठा चेहरा दिला तर काय परिणाम होऊ शकते आणि सोबतच महायुतीमधून हे जो सोबत या दोघांच्या सोबत आपण लढलो, म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रपणे लढल्यात काय परिणाम होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत, या संदर्भात देखील विस्ताराने माहिती अमित शहा यांनी जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। स्टुडिओ जी नक्कीच अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।